महाराणी येसूबाई यांच्यावरती भाष्य करणारं हे पुस्तक महाराणी येसूबाई ह्याच्यात बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टींवरती भाष्य करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचा शिक्का होता, त्याच्यावरनं त्यांनी बऱ्याचशा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स घेतले. दुसरं म्हणजे जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे की स्वतःच्या मुलाला गादीवरती न बसवता राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं आणि मराठी साम्राज्य राखलं गेलं. त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे औरंगजेबाचा जो एक अझम्पशन होतं की आता सगळे मराठी लोक एकत्र रायगडावरती पकडले जातील आणि मराठी साम्राज्य संपून जाईल, हे मोडण्यात आलं. ह्याच निर्णयामुळे संताजी आणि धनाजी सारखे महान लढवय्ये पुढे आले. पेशवाईचा सगळा इतिहास घडला. ह्या निर्णयामुळे त्या स्वतः 30 वर्ष मुघलांच्या कैदीत होत्या आणि त्यांचा प्रवास आहे तो या पुस्तकात नमूद केलेला आहे. त्याच्यानंतर जे काही पॉलिटिकल चेंजेस झाले किंवा कसा दुष्काळ पडत होता किंवा काय एन्व्हायरमेंटल चेंजेस झाले ते या पुस्तकात खूप उत्तमरित्या लिहिलेलं आहे. हे पुस्तक इतकं एंगेजिंग आहे की आपण खाली ठेवूच शकत नाही. या पुस्तकात बरेचसे पत्र जे त्या काळात एक्सचेंज झाले एकमेकांमध्ये तेही लिहिलेले आहेत आणि त्या काळाची मराठी फारच वेगळी आणि फारच गोड आहे. वाचताना खूप छान वाटतं.